मंकी मला वाटतं हे करल त्याच्यात आडीवर नको बोलू. इथं माकडं खूप आहे तो माकडांची भीती. सगळे लोक आता जमलेत आणि ह्याची तयारी चालू होती. कुठं काय झालं हे ब्लॉक बसवले ना तेव्हा तो खंड ठेवून दिला होता तो आता खोदलाय परत. ते आता ही काही प्रथा माहिती नाही मला पण हे आपण दरवर्षी करतो तशी मयूरची इच्छा आहे पुढल्या वर्षी दोन्ही येऊ दे म्हणून कॉइन ठोकतोय. बरोबर ठोको हे आहे का. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. आता मी रोजचे हे करतोय की बाबा डेलीच्या डेली व्हिडिओ जे काय असेल आपल्या दिवसाचं शेड्यूल सगळं आपण डेलीच्या डेली व्हिडिओ टाकत जाऊया. तर आज काय आहे काल पण आलो. काल मयूरचा बड्डे होता. बड्डे सेलिब्रेट केला. गाडीचं थोडं होतं ते तुम्हाला दाखवलं. कारण काय झालं तो उशीर आला आणि मला परत बड्डे सेलिब्रेशनसाठी यायचं होतं त्याच्यामुळे मग मी थांबलो नाही ना कारण उशीर झाला सर त्याच्याशी म्हणजे बोलणं पण झालं नाही. पण मोस्ट ऑफ आणि कव्हर केला असावा म्हणजे इंजिन वगैरे जोडून बाकीचे वरचे पार्ट राहिले असतील तर बाकी. तर ठीक आहे. तर आता आज आहे प्री वेडिंग तर तिकडे जायचं आहे त्याच्यामुळे ती सगळी तयारी आहे. तिथे आपले कॅमेरा वगैरे पूर्ण रेडी आहे. स्टँड घेतलाय. बॅटरी चार्ज होते नंतर ह्या गोष्टी सगळ्या रेडी आहेत. इथून निघतोय 9:30 पर्यंत. ते बोलले आम्ही तयार होऊ. ठीक आहे पोचतो तोपर्यंत. मग पहिलं आपलं लोकेशन आपण लोकडच चाललो जे आपल्या लोकडचे इथलं जे प्री वेडिंग लोकेशन आपण शूट केलं होतं बघा त्याच्यामध्ये आहे ना ते दोकडचा तलाव दाखवलेलं आणि ते देऊळ दाखवलेलं ते प्री फेमस लोकेशन तिथेच चाललो. पहिलं लोकेशन आहे तिथं पहिलं शूट करतोय कसं करतोय काय नाही ते पण थोडं दाखवेन. कारण काय होतं आपण स्वतः जेव्हा शूट करतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी दाखवता येत नाही. कोणतरी आता बघत होतो कोण येतंय का पण फक्त फोटोज आहेत. मी चाललोय त्याला विचारलं तो आला असतं तर मग झालं असतं शूट करायला. पण ठीक आहे माझ्या हिशोबाने माझं शूट पण चालू राहील आणि जेवढं होईल तेवढं पण तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्याबरोबर आज रात्रीचं जे होळी वगैरे लावतील ना आणायला तर जायला जमणार नाही बहुतेक कारण का ते आपला आजचा दिवसभर पूर्ण शेड्यूल आहे शूटचं. जर घरी असतो ना तर मग ते होळी पण आणण्यापासून सगळं दाखवलं असतं. मग तो बाकीचा रात्रीचा आहे ना त्यात ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. हे इथलं थोडं आणि बाकी तो आणि परत पुढे धुलीवंदनचा ब्लॉग तुम्हाला बघायलाच भेटणार आहे पूर्ण. त्याच्यामुळे सध्या जबरदस्त ब्लॉग आहे. आजचा ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल म्हणजे कालचा एकदम भारी होता. थोडासा कॉमेडी थोडे सगळ्या गोष्टी चालू असं आपले सगळे गँग असले ना की ती मजा वेगळी असते आणि धमाल करतो. तर चला ठीक आहे निघतो इथून करू. हे बघा हे ते देऊळ आपलं म्हणजे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं ना आणि आता हे बघा आत्तापासून सुरुवात झालेली आहे. किती आहेत म्हणून त्यांना बोललो थोडं लवकर या कारण का त्यांना मी विचारलं ते म्हणतात अजून आधी बोलतो दोघं जण येऊन गेले हे 2 कपल येऊन गेले त्यांचं झालंय शूट आणि त्याच्यानंतर आपण ए मंकी मला वाटतं हे करल त्याच्यात आडीवर नको बोलू. इथं माकडं खूप आहे तो माकडांची भीती. आता कसं आहे आले आपण पण अजून कोण तर ठीक आहे अजून आले ना तर अजून करतो मग ते एकदा तू एकदा मी गे असं होतं. हळू जा पहिला थांब बोट हलेल फक्त हळू जाऊन मध्ये बस. आता ना 1:45 झालाय सध्या आणि शूट चालू आहे. अजून पहिलंच लुक आहे अजून 2 लुक करायचे त्याच्यामुळे संध्याकाळ होणारच आहे. आणि थोडं बघूया संध्याकाळचं थोडं वेगळं प्लॅनिंग आहे करायचं आहे म्हणून त्याच्यामुळे हे इकडे आहोत. हे आपलं इथे हे देऊळ. आता हे बाकीचे पब्लिक होते ना सर्वजण आता गायब झालेत. मागासपासून जवळपास 10-1 जण तरी गेले असते सकाळपासून. तर बाकीचे गेलेत. तुला तर इकडचं आटपूया आणि इथून परत मग तिथले जे राहिलेत ते करून घेऊया. थोडं दाखवते कारण मी स्वतः करते बोलल्यावर एवढं होईल तेवढं कटकट करून दाखवतो. काय होतं माहिती आहे का आलो दुपारी घरी नंतर आमचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर परत येऊन मी झोपलो. त्याच्यानंतर सेकंड लुकचं पण आता शूट झालं आहे. आणि कसं होतं स्वतः शूट करायला जास्त शूट करायला नाही भेटत. तर लास्ट तिसरा आहे कारण ते नाईटला काढायचे सर्व फोटो. त्याच्यामुळे माझा चेंज चालू आहे पण खाली त्यात चाललं आहे त्याच्यामुळे ते फोटो त्याच्यामध्ये सर्व चेंजिंगसाठी आलो. इकडून हे आपलं इकडे आता इथून चेंज करतोय आणि डायरेक्ट आता बीचवर जातोय परत. शेवटचा टेक राहिला आता परफेक्ट टेंटचा आणि माकडा आहे बरोबर इथं केलं होतं आणि बघा टेंटची तयारी चालू आहे. तिकडे आपले लाईट म्हणजे कसं दिसताना सगळ्या गोष्टी एकदम सिंपल दिसत पण त्याच्या मागची मेहनत
असते सगळ्यांची. तर आता शेवटचं टेक हे करतो. आता होळी मनोटे घेऊन आले असतील, त्यासाठी जायला नाहीच भेटलं. कारण आता हा इथलं टेंटच्या इथलं झालं की मग शूट संपेल पूर्ण, कारण दिवसभर बाहेरच होतो आपल्या इथे. त्याच्यामुळे मग संध्याकाळी आता इथून गेलो, फ्रेश झालो की मग होळीवर जाऊया. मग तिकडची होळी लावता येतं तो कव्हर करूया सगळ्या गोष्टी. स्कूटरची चावी आहे, तिची प्री वेडिंग आहे. आता आहे ना, आलो, शूट आटपला, आलो घरी, फ्रेश झालो, जेवलो आणि जेवून कसं झालं, मगाशी होळी आणायला जायला नाही भेटलं. त्याच्यामुळे आता चाललो, आता होळी लावायची तयारी चालू आहे. सगळेजण जमलेत मेंबर, त्याच्यामुळे मगाचं मिस झालं. आता जातोय, आता बाकीचं इकडून कंटिन्यू करू. सगळे लोक आता जमलेत आणि ह्याची तयारी चालू होती. कुठं जातं काय झालं होतं, हे ब्लॉक बसवलेलं ना, तेव्हा तो खंड ठेवून दिला होता, तो आता खोदला आहे परत, त्याच्यात होईल. बाबू कशाला हवा आता, कोण घेऊन बाबू पुष्पा गेल्या वर्षीच्या होळीचा याचा खालचा चला किरण जा, चला भेटला, गुंदा भेटला, गुंदा होता का तिथंच होता. ते आता ही काही प्रथा माहिती ना मला, पण हे आपण दरवर्षी करतो. तशी मयूरची इच्छा आहे, पुढल्या वर्षी जोडीने येऊ दे म्हणून कॉइन ठोकतोय. बरोबर ठोको. कसं आहे, ही मोठी होळी आपल्या आवाजवरून आणली, छोटी जी होळी असते ना, म्हणजे त्याला मुल्लार होळी बोलतात, ती आपली इथंच आहे. त्याच्यामुळे आता सगळेजण परत ती आणायला चालले. हे बघा, हे कुठली आहे, हे आहे का, हे दोन आहेत, कुठली घ्यायची ते ठरवतात. कुठं होतास, मागून आलास? असू दे, लाचचा झेंडा ना काय बघू, लोक नेहमी बघतात, शेवटून येत असतो. हे बघा, ही आपली जी मोठी मेन होळी आहे ती तिथपर्यंत, आणि इथून हा ही मुल्लार होळी छोटी जी आता आणली आपण हे करून. ते आता आहे ना, हे बघा इकडे हे दोर बांधलेत, आणि दोर बांधल्यावर आहे ना, आता हा ट्रक लावतील परत, कारण कसा खेचून एवढे येणार नाही. आणि मग तिथे जो खड्डा बनवलेला आहे, म्हणजे आधीच ठेवलेला आहे तो, त्याच्यामध्ये पूर्ण होळी उभी करतील. आता पूर्ण 1 2 3 साईडनी पूर्ण दोरवर बॅलन्स घेतला जाईल. फुल नंबर एवढे असते ना की विचारू नका. आता धुलीवंदन पण तशीच मजा करतील तशी. उद्या पण आपण व्हिडिओ बनवणार, उद्या पण बघा रात्री किती मजा असेल. आता ट्रक लावतात की ना माहित नाही, का सध्या ट्रक तिकडे उभा आहे, डायरेक्ट उचलतील बहुतेक, आय थिंक मला वाटतंय. आला प्लॅन, ट्रकच लावतात. नेट बंद करू दे, नेटचे मेसेज आहेत ना ह्याच्यामध्ये वाजत राहतात. इथून ट्रकने उचलतील आणि बाकी जण आता खेचतील रोपने पूर्ण. ही सुरुवात जी होती ना ती आपली पहिले होळीच्या ब्लॉक पासूनच झाली होती, आणि त्याच्यानंतरचा हा आत्ताचा ब्लॉक. त्यामुळे बघा सुरुवातीला जाऊ तो काहीतरी सुरुवातीचा एकदम वेगळा, म्हणजे अटकर बोलणं, कुठेतरी कॉन्फिडन्स कमी होता एवढा पब्लिक मध्ये बोलण्याचा. म्हणजे लोक आपल्याकडे बघतात, आपण कसं बोलणार. आता बरंचसं म्हणजे माझ्या जुन्या व्हिडिओ मी बघतो आणि आत्ताच्या व्हिडिओ खूप फरक पडलाय, की तो कॉन्फिडन्स कुठेतरी वाढतोय. म्हणजे आपण जसं करत जातो त्या प्रत्येक गोष्टीतला एक्सपिरियन्स आपला वाढत जातो. ठीक आहे, अजून आपल्याला भारी भारी गोष्टी करायच्या, ट्रॅव्हलिंगचं होत राहणार आहे. त्याबरोबर लाईफस्टाईल मध्ये दिवसभरात आपल्याकडे सोबत काय चालतो, काय करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला आपलं सबस्क्राईब करा, आणि जाऊ द्या आपले सबस्क्राईबर सगळे वाढवायचे, खूप मोठी करायचे. सरळ सरळ कर सगळी
आपल्या दोरांनी आणि हा दोरांनी ताकद लावा. पाण्यावर पण निघाला. फुल फुल एक साइडला किती जण आहेत बघा, सगळे जण गेलेत एक साइडला. 1 2 3. तर आता कसं झालं, पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळीपासून शूट होतं, संध्याकाळी तर आलो, फ्रेश झालो. त्याच्यानंतर होळीचं काय दाखवलं, कसं लावतं सगळे, म्हणजे सर्वजण जेव्हा असतात ना तेव्हा ती मजा पण वेगळी असते आणि सर्व हसत खेळत मजा करत सगळ्या गोष्टी करतात. आणि एवढा सगळ्यांची मजा मस्करी करत कोणाच राग येत नाही आणि ती मजाच खरंच खूप वेगळी असते. तुम्ही बघितलं आपली ब्लॉगची सुरुवात पण आपण पहिले होळीच्या ब्लॉगपासूनच केली. पहिला आपलं जाऊन बघा जुनावाला, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी थोडीशी तरी मी बोलून वाढलंय. म्हणजे सुरुवातीला असं पटकन आठवायचं नाही पुढचा का, आणि 4 लोकांच्यात बोलायचं आहे, एखादी गोष्ट सुचायची नाही. तर आता तेवढं तर आता बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात, अजून पुढे पुढे अजून बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतील. तर आज सकाळी शूट झालं, आता होळीचं दाखवलं, आता लावलं वगैरे. आता उद्या आहे ना, उद्या सकाळी तुम्हाला प्रॉपर दाखवेन, म्हणजे उद्या दिवसभर होळीचं, परत संध्याकाळी रात्रीचं कसं असतं आपलं सगळ्याच गोष्टी, आणि परवाच्या दिवशी परत धुलीवंदन आहेच, त्याच्यामुळे तो ब्लॉग पण होईल, तेव्हा पण फुल धमाल होणार आहे. कारण सगळेजण आपले असले ना गावातले की फुल धमाल असते, मित्रपरिवार असला की पण फुल धमाल असतो. तर चला, जास्त वेळ तुमचा घेत ना, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.